करमाड इथं शिवसमर्थ पेट्रोल पंपावर गुरुवारी भरदिवसा अक्षरशः पत्नीचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधम पतीला न्यायालयाने शुक्रवारी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. मृतावर अंत्यसंस्कारासाठी सुरुवातीला नातेवाईकांनी नकार दिल्याने अडचण निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित आरोपी सत्यम गावंडे यांनी गुरुवारी दुपारी पत्नी पूजाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली होती. पूजा पंपावर कामाला असताना आरोपींनी तिथे जाऊन हे कृत्य केले. हा सर्व थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. घटनेनंतर आरोपी कचनेर शिवारात लपला होता. मात्र करमाड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 2 तासात त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान शवविच्छेदनानंतर पूजाचा मृतदेह तिचे वडील, आई व भावाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र अंत्यसंस्काराबाबत अडचणी निर्माण झाल्या. माहेर कडेठाण तसेच सासर चित्ते पिंपळगाव येथेही अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला. मग पोलिसांच्या मध्यस्थीने स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारच्या 3च्या सुमारास बेगमपुरामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पूजाचे आईवडील आणि भावाची उपस्थित होती. करमाड शिवारातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा चाकूने गळा चिरून हत्या केली होती, खून केला होता. मग सत्यम रावसाहेब गावंडे असे आरोपीचे नाव असून त्याला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पूजा या 1.5 महिन्यांपासून पेट्रोल पंपावर काम करत होत्या. गुरुवारी दुपारी सत्यमने तिथे जाऊन खून केला. तेथून तो पिंपळ राजा मार्गे कचनेरकडे पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला 2 तासात ताब्यात घेतलं. प्रकरणात पेट्रोल पंप मालक बबन भाऊसाहेब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.